श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय विघ्नेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज हंस की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज हंस की जय. संसाराचा माथा भार काही पर न ठेवी, भक्तीचे ते जाती ऐशी सर्वस्वासी मुखावी. भिक्षा आणि व्यवसाय काला करीतो गाढव, दोन्ही वस्ती बाजारी मनसी कसे आणि स्पृही. प्रसादा आडोनी कवी केले तुपानी तेवी, तुका म्हणे होई शूर किंवा निसूर मजूर. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रये. समागत तिष्ठान्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा. बैसोनी माझी रसना, हरिगुण वर्णवी. हरिगुण विशाळ पावना, उदवी तो कृपा करुणा. मी मूढमती दीन, मनवोनी केव बाकी तसे. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णीन मी जाण. एका वंदितसे चरणा, सद्गुरूंचे 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 आदरे. दत्तात्रेय कृष्ण वन्मतानंददायको दिगंबरो मुनिर्वाल पिशाच ज्ञान. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. संसाराचा माथा भार काही पर न ठेवी. प्रत्येक मनुष्य संसाराचा माथ्यावर असलेला भार काही पलीकडे ठेवीत नाही. भक्तीची तर जाती अशी आहे की तिच्या करता सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे, त्यालाच भक्ती म्हणतात. सगळं प्रेम भगवंतावर करणं याला म्हणतात भक्ती. मीराबाई ना सगळं प्रेम भगवंतावर केलं. मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा न कोई. मना ना बर का, शरीराना याच्यात राहावाच लागल. वरिले सावळे परब्रह्म नाही का. मनाना भगवंताची भक्ती, सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित करणं म्हणजेच भक्ती. भक्तीची तर जाती अशी आहे की तिच्याकरता सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे. भिक्षा मागणे आणि धंदा करणे यांचा काला मिश्रण करतो तो गाढव म्हणले. हे ज्याच्या ठिकाणी विवेक नाही, ज्याच्या ठिकाणी विवेक नाही. भिक्षा मागणे म्हणजे फक्त जोडी घेऊन भिक्षा मागणे असं काही नाही. मागण्याचे बरेच प्रकार आहे नाही का. म्हणजे म्हणायला दक्षिणा, पण ठरवून म्हणल्यावर काय ती मग भिक्षा
झालं काय की नाही का. हम्म. आणि धंदा करणे यांचं म्हणजे हे काय आहे, स्वच्छ परमार्थ करणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे हम्म. नाही का. हम्म. त्याच्याकरता सुटण्याचा एक उपाय आहे, देणाराला बी समाधान वाटावं आणि आपण त्याचा विनियोग जर चांगला केला धर्म कार्य करता, तेवढी सुटका आहे, बाकी सुटका नाही त्याच्यातून मग. हम्म. देणाराचा भाव किती असतो, देवाकरता दिले ना त्यानं, हा. ते जर संसाराकरता वापरले तर काळा नाही होईन, काय होईन मग. हम्म. त्याला गाढव म्हणलंय मग. हा. देणारा कशा करता का देतो, आपल्याला पुण्य व्हावं, आपल्या हातून सत्कर्म घडावं, का म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. मग त्याचा भाव देवा करता दिला त्यांना, हम्म. मग त्याचा विनियोग देवा करता जर नाही झाला तर काला नाही होईल तर काय होईल मग. हम्म. कालाच होईल ना. हा. त्यांना दिली का संसाराकरता, बोलत आहात त्यांनी पोट भरण्याकरता बाकीचे मार्ग आहेत ना. हा. आपलं योगक्षेम चालवण्याकरता बाकीच्या व्यवस्था आहेत ना. हम्म. देणाराचा भाव फार चांगला असतो बर का. त्याचा विनियोग जर भगवंताच्या कार्याकरता दिला केला तर मग कोणतीच अडचण नाही ना. हम्म. देणारालाही समाधान, करणाराचा बी जर व्यवस्थित योग्य विनियोग केला तर त्याला समाधान. हा. देव कार्य करता, धर्म कार्य करता, अन्नदान करता. पण त्याचा जर विनियोग चुकला तर मग फार अवघड आहे बर का. हम्म. फार अवघड, फार अवघड. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर. भिक्षा मागणे आणि धंदा करणे यांचा काला मिश्रण करतो तो गाढव. लोभाने बाजार भर बाजारात वस्ती करतोस, मी निरीच्छा आहे असे म्हणतोस. आता लोभ आहे तिथं निरीच्छ काय चालय. हा. लोभामुळे तर सगळं बेकारी झाली ना. हा. निरीच्छ म्हणजे अनपेक्षा, काहीच अपेक्षा नाही. हम्म. आता जो जेवलाय तो काय जेवण, हम्म. तृप्ती झाली जैसी साधने सरती, तृप्ती येते, आत्मतृप्ती येते. मग ती झाल्यानंतर निरीच्छ होतो आणि मग निरीच्छ झाल्यानंतर जरी कोणा काही दिलं समजा, त्याला काय ते चिटकायचं काम येत नाही ना. आसक्ती नसल्यावर काय करतो, पैसा का वाईट आहे का. नाही ना. आणि त्याचा विनियोग चांगला करा ना मग. त्याचा विनियोग जर चांगला केला मग तो निरपेक्ष होतो. पण नसताना निरपेक्ष असं म्हणतो, म्हणून महाराज म्हणले तो गाढव. एखाद्या प्रसादी कवीच्या कवितेतील वाक्य घेऊन आपल्या कवित्वात मिसळून प्रसादी कोणाचा रंग दाखवतो. आता त्या काळातही ती होतेच ना ते. सालो मालो. हा. तुकाराम महाराजांचे अभंग आणि ते त्यांचं नाव लावायचे पाठीमाग. सालो. चालो मालो. हा, चालो म्हणे मालो म्हणे. काय म्हणत तो का म्हणे म्हणायची. मग आता खरं बाहेर पडतच असतं ते. जे खरं आहे ना ते खरं बाहेर पडणारच ना मग. म्हणजे दुसरं कोणाचं तरी ऐकायचं आणि मी कवित्व केलं म्हणून नाही का. काय मोठेपणा करता जीव काय करीन. त्याचे करणे तुपात पाणी मिसळल्यासारखे. मग त्याचं करणं कसं आहे, तुकाराम महाराज म्हणतात एक शूर तरी हो, नाही तर निवळ मजूर तरी हो. नाही का. काय वर्म महत्वाचं आहे नाही का. आज नाथषष्ठीचा पर्व काळ,
काय प्रत्येक काळात संतांनी फार आपल्याला योग्य मार्गदर्शन केलंय, योग्य मार्ग दाखवला. खरं काय, खोटं काय, वास्तव काय. संतांनी फार उपकार केलेले नाही. ते जीवाला काय कळत आहे नाही का? हम्म. खरा देव कळत नाही, खरा धर्म कळत नाही. चाललंय आपला, चाललाय म्हणून चाललंय त्याच्यावाला. पण जर संतांची कृपा झाली तर जीव त्या समाधानाला प्राप्त होतो, सुखाला प्राप्त होतो. म्हणून आता तुकाराम महाराजांनी हा काय विवेकच सांगितला ना आपल्याला. हा. सगळे संत तेच कार्य करतात. ते ज्या इमारती तटा फोकारवरी घेती, काय सांगावे त्या म्हणे. ऐका रे धरा म्हणे, नवे भांडकोर धरू ओढणी पदर, तुका म्हणे तोंड काळे करा खाली मुंड. ती जी घोड्याला इशारा केल्याबरोबर तो त्याप्रमाणे वागतो, परंतु तट्टास किती फोक मारले तरी तो ऐकत नाही. आता घोड्यामध्ये काही फार अति चपळ असतात जातीवंत घोडे, तेज लाखो करोड किमती असते त्यांच्यावाल्या. त्याला काही इशारा करायचा उशीर का लगेच. पण जो तट्ट म्हणजे साधा एकदम पार ऐकेल घोडा, तट्ट किती भोग मारले तरी तो ऐकत नाही. काय सांगावे तुम्ही त्या तट्टापेक्षा का नीचात. अरे मी सांगतो ते ऐका व मनी धरा, मी तसा भांडखोर नाही की तुमचा पदर ओढून धरीन. तुकाराम महाराज म्हणतात, खाली मान घालून तोंड काळे करा. उपदेश करतात आपल्याला ते तुकाराम महाराज या अभंगातून. मागे संती होते जे सांगितले ते ते येऊ लागले अनुभवा. आचार भ्रष्ट होती लोक केली, पुण्य क्षीण बळी झाले पाप. वर्ण धर्म कोणी न धरी ते विटाळ, घाली ते गोंधळ एके ठाई. वेदाचे पाठक शिवतील मध्ये न देखतो भेद विषयी भांड. तुका म्हणे किती करावे फजे, त्याची छंद नित्य बहु होती. पूर्वी संतांनी पुढे जे जे होणारे म्हणून सांगितले होते ते माझ्या अनुभवास येऊ लागले. जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदर बरेच संत होऊन गेले ना. माऊलींचं कार्य आहे, निवृत्तीनाथ दादांचं कार्य आहे, सोपान काका आहे, मुक्ताबाई आहे. माऊलींच्या समकालीन भरपूर संत झाले ना. मग त्या संतांनी पुढं काय घडणार आहे कलियुगामध्ये या अगोदरच लिहून ठेवलंय. आज तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं ते आपल्या करता समजा तिथून पुढं. तुकाराम महाराजांच्या अगोदर काही संतांनी लिहून ठेवलं ना. आता नाथ महाराज तुकाराम महाराजांच्या अगोदर झाले. त्यांचा वाला गाथा जमला तर आयुष्यामध्ये एकदा वाचून पाहायचा. काय अडचण आहे आयुष्यातून एकदा वाचायला, काय अडचण अख्ख्या आयुष्यातून. निदान काय या संतांनी करून ठेवलंय. आता आपण नाही वाचणार, मग वाचणार कोणते. दुसरं कोण वाचणार, कोणाकरता केला असता ना असं कधी विचार केलाय का आपण. म्हणजे सगळ्या संतांनी पुढं काय घडणार आहे ते लिहून ठेवलंय. कलियुगाचा अंत कसा होणार. महाराजांनी थोडा त्याला स्पर्श केलाय. पूर्वी संतांनी पुढे जे जे होणारे म्हणून सांगितले होते ते माझ्या अनुभवाला, आता अनुभवाला यायला लागलं म्हणजे आपल्याला यायला लागलं ना. पण आता या शरीराचं जवळजवळ 50-60 वर्ष वय झालं. लहानपणी काय परिस्थिती होती ना, आज काय परिस्थिती. 50 वर्षात किती बदल होतो. मग आज 400 वर्ष मध्ये किती बदल झाला असा. कलियुगामध्ये लोक आचारहीन होतील. आचार तर धर्माचा पाय आहे, नीती धर्माचा पाय आहे. महत्व आचाराला आहे, वैरंगाला काय महत्व नाही. ज्याचं आचरण शुद्ध आहे ना त्याचाच प्रभाव पडतो समाजावर. ज्याचा आचार नाही त्याचा समाजावर प्रभाव नाही पडत. प्रभाव म्हणजे परिणाम नाही होत.
हम्म. लौकिकात आणि तो गप्पा पण नाही. कलियुगामध्ये लोक आचार्यहीन होतील, त्या योगाने पुण्य कमी होऊन पाप वाढेल. आचरण चुकलं का पाप होणारच. हम्म. हम्म? हा. पाप होणार. आणि पाप झालं का पुण्य कमी होतं. हम्म. अजून काय होईल? मला म्हणाल ऐका कलीचे महिमा. असं त्या सिरीज रिलीजन देती पापा अनुमोदन करती हेळ ना संताची. हम्म. हा मग इथं ते सांगितलं ना. मग हा. वर्ण धर्माचा कोणी विटा धरणार नाही, नाही का. हम्म. हे वर्ण धर्माचा काहीतरी नियम पाळले पाहिजे ना आपण. हा. एके ठिकाणी चारी वर्ण न करण्याचे व्यवहार करती, नाही का. हम्म. ते सगळं काळा करून टाकतील म्हणजे. वेद पाठ करणारे दारू सेवन करतील. आता काय करायचं? आता करायचं काय? आता तसं घडूच राहिलंय ना. हा. गुटखा खात्यात. समोर गुटखे खाते म्हणले मग ती माग काय करीत असतील बिचारी. हम्म. पैसा भरपूर भेटतो. हा. नाही तर ब्राह्मणाला देव घाबरते. तर हा. ब्राह्मण म्हणजे काय साधं आहे का? पृथ्वी तळीचे देव, सावयव अवतार माझे. आणि तेच म्हणले वेद पाठ करणारे दारू सेवन करतील, ते भांडखोर विषयाच्या ठिकाणी भेद पाहणार नाहीत. म्हणजे पहा ते भांडून दक्षिणा घेतातच ना. हा. म्हणजे ब्राह्मणाचं जीवन फार, ब्राह्मण कुळात जन्म भेटणं म्हणजे फार पुण्य लागतं. हम्म. ते ब्राह्मणाचा आचार होता, विचार होता, नाही का. अहो ते पाठ करून पुढच्या पिढीला वेद सांगत होते. तेव्हा काय ते काय सगळं लिहून ठेवित होते काय? नाही ना. अख्खं आयुष्यभर वेदाचं पठण करायचं, पाठ करायचे आणि पुढच्या पिढीला सांगायचे. आणि पुढच्या पोरांनी ते पाठ करून त्याच्या पुढच्या पिढीला सांगायचे. हा. काय जीवन असतं? कंदमुळं खायचे, पवित्र जीवन जगायचं, निवांत जंगलात राहायचं आणि इतकं शुद्ध आचरण आणि इतकं पावित्र्य. त्याच्यामुळं हे वेद आपल्यापर्यंत टिकून आले. म्हणजे हा. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र पहा ना. हम्म. महाराज म्हणले तुमचे फार उपकार आहे, गायत्री वेद हे तुम्ही टिकून ठेवले म्हणले, नाही का. हा. पण चित्तशुद्धी करता तेवढ्यावर अवलंबून न राहता नामस्मरण करा म्हणले. कारण आचार विचारायला नाही म्हणले. हम्म. पूर्वीचे जे ब्राह्मण होते, ऋषी मुनी, त्यांचा आचार विचार कसा होता, नाही का. हा. त्यांनी पर्जन्य शक्त पडल्यावर पाऊस पडत होता म्हणले. म्हणजे हा आचाराचाच परिणाम आहे ना. हम्म. आणि आज तर म्हणले व्यसनी करायला लागले म्हणले, आता करणार काय यांच्या पुढं. हम्म. जे आणि ते मंत्र म्हणते, मग तेच सगळं म्हणते. वेद पाठ करणारे दारू सेवन करतील, ते भांडखोर विषयांच्या ठिकाणी भेद पाहणार. तुकाराम महाराज म्हणतात त्यांची किती जरी फजिती केली तरी त्यांची निरंतर पुष्कळ तेच छंद आहे, नाही का. ऐकत नाही ते. काय झालंय? सगळंच वातावरण खराब झालंय. अक्षराचा श्रम केला फळ आला तो त्याने, अवघ्याचा तळ घरी जीवा उरी नोरे वृणी. आता 15 दिवसापूर्वी गुरु होते आमच्या बरोबर, त्यांना विचारलं म्हणलं त्रिकाल संध्याला गेले तेव्हा काय ती त्रिकाल संध्या होती म्हणले, फक्त सकाळची होती. आता 3 दिवस जर त्रिकाल संध्या नाही झाली तर ब्राह्मण नाही राहत ते म्हणत होते. वाच त्याचं ब्राह्मणातून नष्ट होते म्हणले. बापरे. किती कडक नियम आहे त्यांचे. नियम लय कडक आहे. त्या नियमात वागणं एवढ्या घोरकरी कालामध्ये तो म्हणे कसं जमायचं बुवा. आणि पूर्वी करीत होता तो आमच्या बरोबर असायचा ना. त्रिकाल संध्या करायचा.
तो गाडीवर गेला संध्याकाळी. म्हणलं गुरु काय त्रिकाल संध्या करायला गेले होते? काय ती त्रिकाल संध्या म्हणले आता? त्रिकाल संध्या होत नाही म्हणले, फक्त सकाळची होती. तेच म्हणले मग त्रिकाल संध्या 3 दिवस जर नाही झाली तर ब्राह्मणत्व नष्ट होतं म्हणले. किती अवघड आहे. अक्षरांचे जे काही पाठांतर केले ते ध्रुवपदात सांगितले तिथे योगाने सफळ झाले. जीवदशा नाहीशी करून सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी जो नम्र आहे, अक्षराचा श्रम केला, फळाला त्याने तो. अवघ्याचा तळ धरी जीवावरी सुरवणी फळले ते लावे भारे पीक खरे आले तै. तुका म्हणे हागे देव पुढे भाव सारावा. जे पाठांतर केलंय, काय जे जप तप अनुष्ठान केला असन, जीवदशा नाहीशी करून सर्व प्राणी मात्रांचे ठिकाणी जो नम्र आहे, जीवदशा नष्ट होती, शिवदशा प्राप्त होती ना. आणि तो नम्र होतो. नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा. वृक्षाला फळ लागले म्हणजे तो फळाच्या भाराने झाड खाली लावते. अशी वृक्षाची स्थिती झाली म्हणजे खूप पीक आली तसे समजावे. तशी स्थिती आपली झाली पाहिजे ना. जशी त्या झाडाची स्थिती झाली तशी आपली झाली पाहिजे ना. फळ आल्यावर तर फळ आलं म्हणायचं नाही का. झाड खाली लावतं समजून घ्यायचं भरपूर पीक आलं. तुकाराम महाराज म्हणतात, अहो आम्ही आपला भाव देवापुढे ठेवा. तुम्ही आपला भाव देवापुढे ठेवा म्हणले. उचित जाणावे मुख्य धर्म आधी चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. न घालावी धाव मनाची ओढी वचन आवडी संताची. अंतर्या राहे वचनाचा विश्वास न लगे उपदेश तुका म्हणे. चित्त शुद्ध होऊन बुद्धी पांडुरंग चरणी स्थिर होणे हाच धर्म श्रेष्ठ योग्य आहे असे जाणावे. चित्तशुद्धी तर अति महत्वाची सांगितलेली नाही का. आपली बुद्धी पांडुरंग चरणी स्थिर होणं हाच श्रेष्ठ धर्म आहे, तोच योग्य असे जाणावे. मनाच्या ओघाकडे आपण कोणी कधी धावू नये आणि संतांच्या वचनावर प्रेम ठेवावे. मनाच्या भरोश्यावर कधी राहू नये. मन कधी आपल्याला फसवीन, कधी धोका देईन नाही का. सहज मोबाईल पाहायला लागलं, जर नादी लागलं तर तिला आणि लागत आहे चांगलं. मग डोकं ठिकाण. अरे बऱ्याच वेळ पाहतो आपण या म्हणजे मनाला फसवायचे धंदे नाही. मनाला त्याच्याकरता एवढे साधन आहे. आता हे चाललंय काय करता, सकाळपासून ब्रह्ममुहूर्तापासून तर झोपेपर्यंत हा क्रम लावून दिलाय. हे मनाला, मन आपल्याला फसवू नये म्हणून. हे मन चांगल्याला फसवित आहे. सगळं कळालंय तरी फसवित आहे. मनाचं फार अवघड आहे. मन कधी हातावर तरी निघून जाईल म्हणून याला सारखं गुंतून ठेवायचं कशात तरी नाही का. रोजचे नियम त्याच्या करताच आहे. नामस्मरणासन, हरिपाठासन, वाचनासन, सत्संगासन, भजनासन, पूजनासन, तीर्थयात्रासन, दर्शनासन, हे सगळं मनाला त्याच्यामध्ये गुंतून ठेवणं. सत्कर्मामध्ये, नामस्मरणामध्ये, अनुसंधानामध्ये. नाही तर हे मन आपल्याला काय देतं, झटका देतं, झटका. मनाच्या ओघाकडे आपण कोणी कधी जाऊ नये आणि संतांच्या वचनावर प्रेम ठेवावं. तुकाराम महाराज म्हणतात, संत वचनाचा विश्वास आमचा करणारा न लगे. आता महाराज म्हणले संत चरणी भाव. काय हो राहिलं फोन म्यूट करा. कोणाच तरी फोन म्यूट नाही, डबल आवाज येतो. फोन म्यूट करा सगळ्यांनी. आज नाथांची षष्टी आपण नाही
तिकडे जाऊ शकलो, पण निदान त्यांचं थोडं जीवन, श्रवण, त्यांनी आपल्याला अभंगाच्या द्वारे केलेला उपदेश, हरिपाठाच्या द्वारे केलेला उपदेश, हरी बोला घेता हरी बोला देता, नाही का? हा. त्यांनी सांगितलेल्या वचनावर राहणं म्हणजे त्यांची सेवा आहे. त्यांची सेवा म्हणजे काही वेगळी सेवा नाही. संतांनी जे सांगितलं ते करणं म्हणजे खरी संतांची सेवा आहे. त्यांनी दिलेल्या बोधावर राहणं, वचनात राहणं म्हणजे खरी त्यांचं ऐकणं आहे. त्यांनी सांगितलं ना, संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरण करा. मग हे जो करतो तो संतांचा ऐकतो. आई वडिलांचं ऐकलं तर आई वडिलांचा तो लाडका होतो ना. तसं संतांचं ऐकलं तर संत आपल्यावर कृपा करतात. नाथांचं हरिपाठले गोड, नाथांचं भागवत तर काही नुसतं अमृतच, नाही का? नाथांचं भावार्थ रामायण, नाथांचं सगळ्यात जास्त ग्रंथ संपदा नाथांची बर का. आज उपलब्ध ग्रंथामध्ये सगळ्यात जास्त ग्रंथ असतील तर नाथांचे. त्याला वाचता येते, ज्याच्याकडे थोडी परिस्थिती आहे परमार्थ करण्याची, त्यांना हे नाथांचं भावार्थ रामायण, नाथांचा गाथा तर लईच भारी, भाषा सोपी, फार गोड. कसं आहे जीवनामध्ये ती एक साधनाच आहे. संतांचं अमृतवाणी ती जीवनामध्ये निदान एकदा तरी संतांचं. त्याच्याकरता सकल संत गाथा काढलाय, सगळी गाठी एकत्र. जे जीवनामध्ये या गोष्टी जर झाल्या तर ते आपलं अंतःकरण पवित्रच करतील ना. ठेवायला जाईन का? नाही. आणि मनाची राव आपल्याला लय येड्यावानी करणार नाही ना. मग काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी. अशा पद्धतीने नाथाने आज समाधी घेतली. काम संपल्यानंतर महात्मे थांबत नसतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. भरपूर धर्माचं कार्य केलं. माऊलीचाच अवतार येतो. आणि त्या काळामध्ये परकीयांची सत्ता होती, परंतु तेच धर्माचं कार्य जे तिकडे शस्त्रांना करतात राजे लोक, नाही का. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति, तसं हे सुद्धा अभंगवाणीना जगाला जाग करतात, त्यांचं खंडन करतात, तेच कार्य करतात, नाही का. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. आजच्या काळाला नाथाने षष्टी अगोदर होतच होती. सद्गुरूंची षष्टी करतच होते अगोदर नाथ महाराज. पण म्हणले मग कशाला वेगवेगळं तिथीला वेगवेगळे कार्यक्रम करायचे, एका याच्यातच सगळा कार्यक्रम होऊन जाईल. अनुग्रह षष्टीलाच. आपल्या गुरूंची पुण्यतिथी षष्टीलाच, भगवान दत्तात्रेयांचं दर्शन षष्टीलाच, त्यांना त्या दत्तात्रेयांचं दर्शन षष्टीलाच. एवढे 4-5 योग षष्टीलाच आले. आपणही षष्टीला जाऊ म्हणले, मग कायला वेगळं एक षष्टी केली का सगळ्यांच काम होऊन जाईल ना. सांगितलं तर आम्ही जाणार आहे म्हणले षष्टीला, नाही का. म्हणून कीर्तन वगैरे आता प्रत्येक षष्टी करत होते, त्याच्यामुळे सगळे पैठणकर जमतच होते. आणि त्यांना काय असं 4 चौघाच्या खांद्यावर कोणाच जायचं नव्हतं. भेट ठेवला होता. मग सगळे ब्राह्मण म्हणले शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं, नाही का. त्या काळात विद्वान श्रेष्ठ ब्राह्मण सगळे होतेच ना. संघर्ष केलाच ना त्यांनी. नाथ महाराज म्हणले मला काही जायचं नाही तुमच्या खांद्यावर. ही काय काळावर सत्ता होती संतांची. थांबले ना नाथ महाराज. घरी आली ती सोडून टाका म्हणली. परत एकदा देह ठेवला, पुन्हा पैठण मधून चालली त्यांच्यावाली सगळी अंत्ययात्रा. एक म्हातारी म्हणली आज माझ्या पोरीला वाटा लावायचं होतं, काय या मेल्याला आज जायला जमलं म्हणले. नाथ महाराज म्हणले थांबा, सोडा, मला नाही जायचं आज म्हणले. त्या पोरीला वाटला मी नंतर जाईल म्हणले.
मग नाथ महाराज म्हणले आता असं जायचंच नाही आपल्याला. कीर्तन केलं नाथ महाराजांनी, गंगेमध्ये जलस्वरूपात विलीन झाले. जलस्वरूपच झाले त्यांना, काय नाही का. हा संतांना काय हो, ते मूळचेच आत्मरूप झालेलेच असतात. देह सोडायचा असतो फक्त त्यांना, नाही का. त्यांना काही व्हायचं थोडंच असतं का, वस्तूच असती ती. म्हणून अशा या पर्व काळाला नाथांचं भरपूर मोठं ऐश्वर आहे तिथं. आजही तो रांजण भगवंत कोणाच्या तरी रूपात येऊन कावड टाकीतो तो रांजण भरतो, नाही का. म्हणजे असं नाथांचा अधिकार, जगाचा मालक श्रीखंड्याच्या रूपानं सेवा करतोय. नाथांचं ग्रस्त आश्रम हा लईच श्रेष्ठ, फार दिव्य असा ग्रस्त आश्रम आहे. पण त्यांनी काल केला नाही असा. त्यांचं कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, नाही का. त्यांनी सगळं जीवनच भगवंताच्या चरणी अर्पण केलं, त्याला काय अवघड आहे हो. असं नाथ महाराजांची सृष्टी. प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये सत्संग होतोय, भजन पूजन कीर्तन. पैठणला मोठा पंढरपूरच सगळ्या दिंड्या वगैरे. तेच आपण इथं त्यांचं थोडंफार काही कवायना कथा कीर्तन प्रवचन गाथा जरी वाचला तर तो त्यांचाच उपदेश आहे, काय संत काही वेगळे नाही, नाही का. म्हणून 500 अभंग झालीच आपली. हा बरं आहे स्पीड द्या मला, नाही का. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी समर्पित. पुंडलिका वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.